आज बनवूया दुधी भोपळ्याची भाजी. तर सर्वप्रथम त्याच्यावरील साल काढून घेऊया. आता दुधी भोपळा आपण लहान आकारामध्ये कापून घेऊया. वाटण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, खोबरं. हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया, यात पाणी न टाकता. भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. त्यामध्ये जिरा, मोहरी आणि वाटलेलं वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये हळद, लाल मिरची पावडर टाकून परतून घेऊया. बारीक चिरलेला दुधी तो पण टाकून छान परतून घेऊया. 2 ते 3 चमचे मूग डाळ टाकून परतून घेऊया. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया व एक अर्धा ग्लास यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित भाजी एकदा परतून त्यावरती झाकण ठेवून भाजी 10 ते 12 मिनिटांमध्ये छान प्रकारे शिजते. इथे आपली दुधी भोपळ्याची भाजी छान शिजलेली आहे. तर आता आपण खाण्यासाठी सर्व करूया. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.